30 वर्षापूर्वी दिलीप कुमार जेव्हा पाकिस्तानला गेले होते तेव्हा तिथून परत येताना त्यांनी एक शेर उद्धृत केला होता, तुम्हें गैरों से कब फुर्सत, कब अपने गम से हम खाली, चलो बस हो चुका मिलना, न तुम खाली न हम खाली. आजच्या जीव घेण्या काळात ह्या युगाच्या म्हणजे वेगासोबत धावण्यामध्ये एवढी जीवघेणी दमछाक माणसाची होते की आता जे काही संबंध राहिलेले आहेत त्यातले 90% संबंध फोनमुळे शिल्लक राहिलेले आहेत. आपण बदलत्या युगाला सामोरे गेलं पाहिजे, नाही असं नाही. मी अंतिम रचना आजच्या या मुशाऱ्याची सादर करण्याची विनंती आजच्या आपल्या प्रमुख पाहुणे असं मी ज्यांचा उल्लेख, आदरणीय पाहुणे असं ज्यांचा उल्लेख केलेला आहे मी, त्या राधा भावे यांनी अंतिम रचना सादर करावी. आणि मी पुन्हा एकदा आवर्जून सांगू इच्छितो की बरोबर 6 वाजता मी सुस्वागतम म्हणत असतो आणि बरोबर 9 वाजता आपण हा मुशायरा संपवत असतो. आपण वेळेचं बंधन पाळणारी माणसं आहोत. आपण खऱ्याखुऱ्या घड्याळाच्या आज्ञेत राहणारी माणसं आहोत. अंकुशरावांची क्षमा मागू. रात्र का मलूलही असून चांदणे, रात्र का मलूलही असून चांदणे, ठेवले असे कुणी मिटून चांदणे, ठेवले असे कुणी मिटून चांदणे. हासते सत्तू टिपूर चांदण्यापरी, हासतेस तू टिपूर चांदण्यापरी, सांगते मला असे हसून चांदणे, सांगते मला असे हसून चांदणे. बोलला चकोर का तुझीच हा कही, बोलला चकोर का तुझीच हा कही, चालले मनातले उठून चांदणे. शिंपलेस सांडलेस, शिंपलेस सांडलेस पाजलेस तू, शिंपलेस सांडलेस पाजलेस तू, आणलेस एवढे कुठून चांदणे. प्रेम आग, प्रेम आग, प्रेम वीज, प्रेम वादळे, प्रेम आग, प्रेम वीज, प्रेम वादळे, काल बोलले मला थकून चांदणे, काल बोलले मला थकून चांदणे. राहिला न आसमंत ना नद्या झरे, राहिला न आसमंत ना नद्या झरे, टाकतील ते आता विकून चांदणे, टाकतील राहिला न आसमंत ना नद्या झरे, राहिला न आसमंत ना नद्या झरे, टाकतील ते आता विकून चांदणे. शेवटचा शेर आहे. आसवे पुसायला दिला रुमाल तू, आसवे पुसायला दिला रुमाल तू, ठेवले घडीत मी जपूनच पाहिजे, ठेवले घडीत मी जपून. धन्यवाद. स्वार्थापोटी आपण काय काय विकायला काढलेलं आहे याची अतिशय चांगला पंचनामा त्यांनी केलेला आहे. राहिला न आसमंत ना नद्या झरे, आता विकायचं फक्त चांदणच राहिलेलं शिल्लक, पण ते अजून विकलं नाही. याचं कारण असं आहे की अशी गझलकारांची, साहित्यिकांची, विचारवंतांची एक जागरूक पिढी इथे अजून शिल्लक आहे या महाराष्ट्रात, या देशामध्ये. महात्मा गांधींना त्याचं श्रेय द्यावं लागेल, फुले शाहू आंबेडकरांना द्यावं लागेल, त्याचं श्रेय आमच्या गझलकारांना नक्कीच द्यावं लागेल. आणि एका गझलकारांनी त्याच्याविषयी जे म्हटलेलं आहे ते मी शेवट करताना सांगतो. धरा बेच देंगे, गगन बेच देंगे,
कली बेच देंगे, चमन बेच देंगे। कलम के पुजारी अगर सो गए तो वतन के पुजारी वतन बेच देंगे, वतन के पुजारी वतन बेच देंगे।